वितो भाळ तिचे चरणी हरिस्मरणी निरतजी अवघ्याहूनी ज्येष्ठ भ्राता अनुपम जयाची सहोदरता मदर्थ जीव प्राण वेचिता चरणी माथा तयाचे आता नमो श्रोते जन प्रार्थितो आपुले एकाग्रमन आपण असता अनवधान समाधान मज कैचे श्रोता जव जव गुणज्ञ चतुर कथा श्रवणार्थी अति आतुर तव तव वक्ता उत्तरोत्तर प्रसन्नांतर उल्हासे आपण जरी अनवधान काय मग कथेचे प्रयोजन म्हणून करीतो साष्टांग वंदन प्रसन्न मन परिसावे नाही मज व्युत्पत्ती ज्ञान नाही केले ग्रंथ पारायण नाही घडले सत्कथा श्रवण हे पूर्ण आपण जाणता मीही जाणे माझे अवगुण जाणे माझे मी हीनपण परी करावया गुरुवचन ग्रंथ प्रयत्न हा माझा माझेची मन मज सांगत की मी तुम्हा पुढे तृणवत परी मज घ्यावे पदरात कृपावंत होऊनी आता करू सद्गुरु स्मरण प्रेमे वंदू तयाचे चरण जाऊ काया वाचा मने शरण बुद्धिस्फुरण दाता जो जेवणार बैसता जेवावयास अंती ठेवितो गोड घास तैसाची गुरुवंदन सुग्रास घेऊन नमनास संपवू ओम नमो सद्गुरुराया चराचराचा विसाविया अधिष्ठान विश्व सप्त स्वर्ग पाताळ अखंड याते प्रसवीजे हिरण्य गर्भांड तेची ब्रह्मांड प्रसिद्ध प्रसवेजी ब्रह्मांडा यया जी नामे अव्यक्त वा माया तया मायेची या ही पैलठाया सद्गुरुराया निजवसती तयाचे वानावया महिमान वेदशास्त्री धरिले मौन युक्तिजुक्तीचे प्रमाण तेथे जाण चालेना ज्या ज्या तुझ्या तुझ उपमावे तो आहेस तूची स्वभावे जे जे काही दृष्टी पडावे ते नटावे त्वा स्वये ऐसिया श्री साईनाथा करुणार्णवा सद्गुरु समर्था स्वसंवेद्या सर्वातीता अनाद्यानंता तुझ नमो प्रणाम तू ते सर्वोत्तमा नित्यानंदा पूर्णकामा स्वप्रकाशा मंगलधामा आत्मा रामा गुरुवर्या करू जाता तुझे स्तवन वेद श्रुती ही धरिती मौन तेथे माझे कोण ज्ञान तुझ आकलन कराया जय जय सद्गुरु करुणागारा जय जय गोदातीर विहारा जय जय ब्रह्मेश रमावरा दत्तावतारा तुझ नमो ब्रह्मासी जे ब्रह्मपण ते नाही सद्गुरु वीण पुरवंडावे पंचप्राण अनन्य शरण रिघावे करावे मस्तके अभिवंदन तैसेचे हस्ताही चरण संवाहन नयनी पाहत असावे वदन घ्राणे अवघ्राणन तीर्थाचे श्रवणे साई गुण श्रवण मने साई मूर्तीचे ध्यान चित्ते अखंड साई चिंतन संसार बंधन तुटेल तन मन धन सर्व भावे सद्गुरु पायी समर्पावे अखंड आयुष्य वेचावे गुरु सेवे लागुनी गुरुनाम आणि गुरु सहवास गुरुकृपा आणि गुरुचरण पायस गुरुमंत्र आणि गुरुगृहवास महत्प्रयास प्राप्ती ही प्रचंड शक्ती यया पोटी अनन्य भक्ती घेतली कसवटी भक्तांसी मोक्षद्वारवंटी नेतील लोटीत न कळता गुरुसंगती गंगाजळ शाळीते मळ करीते निर्मळ मनास यात्रा तपाचरण मज एक चरण साईंचे अखंड गुरुवाक्यानुवृत्ती दृढ धरिता चित्तवृत्ती
श्रद्धेची या अढळ स्थिती स्थैर्य प्राप्ती निश्चळ हेची कर्मानुबंध स्थिती वाढली साई पदासक्ती प्रत्यया आली अतर्क्य शक्ती कायम्या किती वर्णावी जे शक्ती उपजवी भक्ती समर्थ साई चरणासक्ती संसारी राहूनी संसार निवृत्ती आनंद वृत्ती जे देई नाना प्रकारी नानामती भक्तीचे प्रकार बहुत कथिती संक्षेपे तयांची लक्षण स्थिती यथा निगुती कठीण स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न ज्ञान संपन्न आचार्य पूजादिकी प्रेम व्यक्ती अर्चन भक्तीची हे रीती ऐशी पाराशर व्यासोक्ती भक्ती म्हणती ती एक गुरुप्रीत्यर्थ उपवन पारिजातादि पुष्पावचय जाण गोमय सडा सम्मार्जन गुरु अंगण झाडावे प्रथम स्नान संध्या करणे गुरुदेवार्थ गंध उगाळणे पंचामृत स्नान घालणे धूपदीपार्चनेसी तदुपरी नैवेद्य समर्पणे आरती धूपारती करणे ऐसे जे सप्रेम घडणे अर्चन नाव या सकळा आपुले हृदयीची चित्कला शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला मूर्तीत आमंत्रुनिती जला अर्चनाला लागावे मग ते चित्कला मागुती पूजनार्चन विसर्जनांती निज हृदयी पूर्वस्थिती अवस्थित करावी आता अवांतर भक्तीचे लक्षण गर्गाचार्य मती जाण मन होय गुणकीर्तनी तल्लीन होय विलीन हरिरंगी अखंड आत्मानुसंधान कथा कीर्तन विहिताचरण हे तो पुढील भक्ती जाण शांडिल्य वचन हे ऐसे जयामनी साधावे स्वहित ते तो आचरती वेद विहित कर्म निषिद्ध आणि अविहित टाळीती निजहित बाधक जे कोण्याही क्रियेचा वा फलाचा करता भोगता नाही मी साचा हा भाव उपजे जै निरहंकृतीचा ब्रह्मार्पणाचा तो योग ऐसिया रीती कर्म करिता सहजी उपजे नैष्कर्म्यता कर्म कदापि नये त्यागिता कर्म कर्तृता त्यागूये काट्याने काटा काढिल्या वीण कर्म थांबेना कर्मा वाचून हाती लागता निजात्म खूण कर्म संपूर्ण राहील फलाशेचा पूर्ण विराम काम्य त्यागाचे हेची वर्म करणे नित्य नैमित्तिक कर्म शुद्ध स्वधर्म या नाव सर्व कर्म भगवंती अर्पण क्षणैक विस्मरणे निर्विण्ण मन ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन भिन्न लक्षण भक्ती हे ऐशी भक्तीची अनेक लक्षणे एकाहूनी एक विलक्षणे आपण केवळ गुरुकथानुस्मरणे कोरड्या चरणे भवतरू हा गुरुकथा श्रवण छंद लागला मज झालो दंग स्वयेही करावे कथा प्रबंध अनुभव सिद्ध वाटले पुढे एकदा शिर्डीस असता दर्शनार्थ मशिदी जाता बाबांसी देखिले गहू दळता अति विस्मयता उदेली आधी कथितो ती कथा श्रवण करावी स्वस्थ चित्ता चरिता झाला केहुता मग परिसा उत्तम श्लोक गुणानुवाद तयाचा प्रेम कथा संवाद करिता होईल चित्त शुद्ध बुद्धीही विशद होईल पुण्य श्लोक गुणानुवर्णन तत्कथा तल्लीला श्रवण येणे भगवत परितोषण क्लेश निवारण त्रितापा अधिभूतादिता वितो भाळ तिचे चरणी हरिस्मरणी निरतजी अवघ्याहूनी ज्येष्ठ भ्राता अनुपम जयाची सहोदरता मदर्थ जीव प्राण वेचिता चरणी माथा तयाचे
आता नमो श्रोते जन प्रार्थितो आपुले एकाग्रमन आपण असता अनवधान समाधान मज कैचे श्रोता जव जव गुणज्ञ चतुर कथा श्रवणार्थी अति आतुर तव तव वक्ता उत्तरोत्तर प्रसन्नांतर उल्हासे आपण जरी अनवधान काय मग कथेचे प्रयोजन म्हणून करीतो साष्टांग वंदन प्रसन्न मन परिसावे नाही मज व्युत्पत्ती ज्ञान नाही केले ग्रंथ पारायण नाही घडले सत्कथा श्रवण हे पूर्ण आपण जाणता मीही जाणे माझे अवगुण जाणे माझे मी हीनपण परी करावया गुरुवचन ग्रंथ प्रयत्न हा माझा माझेची मन मज सांगत की मी तुम्हा पुढे तृणवत परी मज घ्यावे पदरात कृपावंत होऊनी आता करू सद्गुरु स्मरण प्रेमे वंदू तयाचे चरण जाऊ काया वाचा मने शरण बुद्धिस्फुरण दाता जो जेवणार बैसता जेवावयास अंती ठेवितो गोड घास तैसाची गुरुवंदन सुग्रास घेऊन नमनास संपवू ओम नमो सद्गुरुराया चराचराचा विसाविया अधिष्ठान विश्व सप्त स्वर्ग पाताळ अखंड याते प्रसवी जे हिरण्य गर्भांड तेची ब्रह्मांड प्रसिद्ध प्रसवे जी ब्रह्मांडा यया जी नामे अव्यक्त वा माया तया मायेची या ही पैलठाया सद्गुरुराया निजवसती तयाचे वानावया महिमान वेदशास्त्री धरिले मौन युक्तिजुक्तीचे प्रमाण तेथे जाण चालेना ज्या ज्या तुझ्या तुझ उपमावे तो आहेस तूची स्वभावे जे जे काही दृष्टी पडावे ते नटावे त्वा स्वये ऐसिया श्री साईनाथा करुणार्णवा सद्गुरु समर्था